हाय फ्रेंड्स, स्वागत आहे इंडियन कुकिंग चॅनलमध्ये. आज आपण मस्त अशी दोडक्याची भाजी बनवणार आहे. एकदम टेस्टी आणि अप्रतिम अशी भाजी बनणार आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी एक दोडका कापून घेतलेला आहे. मस्त उभ्या फोडी करून मस्त वॉश करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण हाफ वाटी मुगाची डाळ भिजायला घातलेली आहे या ठिकाणी आणि आपण वाटण काढणार आहे. वाटण्यासाठी आपण इथे एक कांदा, थोडे खोबरे आणि शेंगदाणे लसूण घेतलेला आहे. आपल्याला भाजी जरा जास्त बनवायची असेल तर आपण वाटण त्याच्यात जास्त काढायचं. हे एकदम मस्त आपण या ठिकाणी खोबरा आणि शेंगदाणे परतून घ्यायचे. थोडं तेल टाकून परतून घ्यायचे, कारण की परतल्याशिवाय भाजीची चव पण जास्त टेस्टी होत नाही. आणि आपण तर वाटण्यासाठी आणि भाजीसाठी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे एकदम बारीक. या ठिकाणी आपलं खोबरा आणि शेंगदाणे एकदम ब्राऊन झालेले, त्यानंतर आपण काढून घेतलेलं आहे. आता आपण कांदा टाकला आहे परतण्यासाठी. कांदा एकदम मस्त असं परतून घ्यायचे, रेड होईस्तोपर्यंत एकदम मस्त परतून घ्यायचे, कारण की परतल्याशिवाय आपल्याला भाजीला टेस्ट अजिबात येत नाही. असा कलर आल्यावर काढून घ्यायचा आहे ब्राऊन. त्यानंतर आपण वाटण करून घेणार आहोत. असं वाटण झालं यामध्ये थोडं पाणी ॲड करायचे, कारण की एकदम मस्त मग बारीक होतं. पाहू शकता अशा प्रकारे. तरी एवढं भारी झालं नाही. परत एकदा केलेलं आहे आपण या ठिकाणी. त्यानंतर आपण कढईमध्ये 1 चम्मच तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये कांदा लसूण मसाला, 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच ॲड केलेला आहे. घरचा मसाला पण ॲड केलेला आहे. गरम मसाला पण 1 चम्मच टाकायचा आहे. अर्धा चम्मच हळद ॲड करायची. मटण मसाला पण ॲड करायचा आहे आणि घरची मिरची पावडर टाकायची आहे. त्यानंतर आपण केलेलं बारीक वाटण ह्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. एकदम मस्त असं परतून घ्यायचं आहे. ब्राऊन होत नाही तोपर्यंत, अख्खा मसाला त्यामध्ये एकत्र होत नाही तोपर्यंत मस्त असं परतून घ्यायचं आपण या ठिकाणी वाटण. पाहू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. एकदम मस्त असं हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये दोडका चिरलेला ॲड करायचा आहे. आपण या ठिकाणी दोडका पण ॲड करून मस्त हलवून घ्यायचे थोडं. त्यानंतर आपण ह्यामध्ये भिजलेली मुगाची डाळ परत एकदा वॉश करून टाकायची आहे. इथे आपण मुगाची डाळ पण ॲड करून घेतलेली आहे. त्यानंतर थोडं मिक्स करून यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. एकदम मस्त असे हलवून घ्यायचे आणि यामध्ये ॲड करण्यासाठी थोडं कोमट पाणी घ्यायचं आहे. नंतर यामध्ये आपण आपल्या अकॉर्डिंग पाणी ॲड करायचं आहे. आपण इथे या ठिकाणी 2 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे, कारण की ती नंतर एकदम अशी घट्ट होते आटून शिजत तोपर्यंत. त्यानंतर 1 ते 2 सेकंद आपण थोडी उकळी येऊपर्यंत वाफवायची. त्यानंतर आपण ह्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून मस्त असं हलवून घ्यायचं आहे. पाहू शकता अशा प्रकारे. आपण याला 15 मिनटं मंद आचेवर झाकण ठेवून शिजवून घेणार आहे. पाहू शकता 15 मिनटानंतर एकदम मस्त भाजी आटलेली आहे. खूप भारी असा घरामध्ये सुगंध पसरलेला आहे भाजीचा. आपण चेक करून घेऊ शिजले आहे की नाही. त्यासाठी आपण एक फोड बाहेर घेतलेली आहे. पाहू शकता. पाहून तर वाटते शिजले, पण पाहूया एकदा. ही शिजलेली नाही आहे, त्यामुळं आपण परत कढई मंद आचेवर 5 ते 6 मिनटं झाकण ठेवून दिलेलं आहे. पाहू शकता 5 ते 6 मिनटानंतर एकदम भारी आपले दोडका पण शिजलेला आहे आणि भाजी खूप टेस्टी झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि प्लीज कमेंट करून सांगत जा भाजी कशी झाली कशी नाही. आणि आपल्याला इंडियन कुकिंग चॅनल लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा.